हरे हाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वदेव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वादि साधिके शरणत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तूच सुख करता तूच दुःख हरता गौऱ्याने नाटनाचा बापा मोरया रे बापा मोरया रे चरणी ठेवी तुम्हाला बापा मोरया रे बापा मोरया रे चरणी ठेवी तुम्हाला महायोगपीठे तटे भेन रथ्यम वरम पुंडलीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य निष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम देवर पांडुरंग करू करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत आज आपल्या गावामध्ये मायबाप
किती दिवस झाले कधी चालू आहे? ते 6 महिने. पोरीले म्हणजे मग काकू सारखी दिसते म्हणजे बोलत असं नाही. किती दिवस झाले मावशी? समजलं भारूड म्हणजे काय? काय भारूड आहो समजलं का? भारूड कायचं समजलं का? कशासाठी होतं? काय सांगितलं त्या भारूडला? समजलं का सज्जनो? बाया गेल्या का कोमात मागच्या भावात? कोणी बोलत नाही. होय नाही बोय नाही. बघा लग्न 12 वर्ष झाले. किती वर्ष झाले तुमच्या? कोणाच्या? माझ्या. किती वर्ष झाले? 12. सगळे जण होते लग्नाला आहे का नाही? होते का नाही? कुठे गेली मावशी? लुगड्यावली हा जाऊ वाय खुर्चीवर बसलोय बाबा. आता मोठी दात काढून वाली मावशी गेलो तुला माग लावून घे बस बाई बोंबलं. माय काय सांगू मावशी? अहो जेव्हा मी बापाच्या घरी होती ना, कुठे गेले पिंट्याचे पप्पा? अहो पिंट्याचे पप्पा कुठं आहे का बाबा? काय सांगू मावशी? घरी आले माझ्या बाप्पाने म्हणे तुम्ही काही करा माझी पण एवढी सांगू ना मला द्या. काय म्हणे? तुमची एवढी मुलगी मला द्या. मावशी म्हणे मोठी बिल्डिंग आहे म्हणे. काय म्हणते? बिल्डिंग का बिल्डिंग? मला माहित नाही. काय म्हणते? मोठी आहे म्हणे बाप्पा. काय सांगू सज्जनो? लग्न झालं आणि याच्या घरी मी आली. घर सांगू कसं याचं? इकडून हवा आली का तिकडून आली का इकडे? समोरून आली का इकडं चालली काय? मग मागून कसं संसार करावं मावशी? कसं राहावं? मुलगा फार सुंदर आहे म्हणे. बघितला का? बघायचा आहे का मावशी? तुमचा जवळ बघायचा का? बघायचा आहे. आता म्हणत असेल मावशी तालुक्यापेक्षा जिल्हा मोठा झाला. लग्नाला भाव कार्टून बाईचा हात हा राखिया. पहिली मिलिटरीत लागली होती मी मावशी. हे सोय चटणी आवडली नको जाऊ बाई म्हणे. घरीच राही म्हणे. कसं आमचा अमिताभ बच्चन झाकण धुनिया हसून राहिला ना इकडून. काय सांगू मावशी? कसं राव कसं संसार करो? रडिओ नाही पण फुका लावून 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 रडतो मावशी. बघा घर दिलेलं पाऊल घर तरी सांगू का कसं आहे? पण हे नेहमी 100% टँकर फुल्लच करून राहायचे.
झाडाखाली राहायचं मग तू मावशी. अरे घर तरी आहे का तुमचं चांगलं? तुमच्या बाप्पाची ठेवी आहे इथं. आमचं कार्टून मावशी. आता सांगा कसा संसार करावा कसं राहा. नाच बाबा पहिल्या चरणामध्ये सांगतात. काय सांगतात? अरे मोडकेचं घरा टोटकेचं छपर, मोडकेचं घरा टोटकेचं छपर, हिच्या घरी देवाला देवघर नाही. मला शांतीने धरा. शांतीने धरा. काही प्रपंचाचे लेकरं वाढत आहे बापाजी. सांगतो महाराजजी. सांगतो ना. पुण्याचं सांगू तुझ्या खरं यायले समजून याचं कसं आहे तर. अहो काय मावशी जो मी बापाच्या घरी होती ना अशी होती. आता कशी झाली? झाली का नाही सांगा? झाली ना? अरे समोरून जर ट्रक आला ना मावशी मुले साईड देऊन ते एवढी होती. मेलेच्या घरी खायला सुद्धा नाही मावशी. दोन भाजी आणि आंबाडीची भाकर, दोन भाजी आणि आंबाडीची भाकर, वर तेलाची धार नाही. साडी अहो 3 महिने झाले मावशी. काय सांगू? एक लग्न झालं तेव्हा एक साडी सुद्धा नाही दिलेली. रोज तीच घालावी तीच करता करता 3 महिने झाले मावशी आंघोळ मी केली नाही. चटई पांघरून मी मग साडी नाही मावशी कसं जावं. 4 चौका जा लागते 4 बाई जा लागते आहे का नाही. पण जाऊ दे. आमच्या महाराजची म्हणे बाई ती एवढ्या दुरून आली देवाले गुलाबी कशा नवीन बाई तू एवढ्या दुरून आली म्हणे. त्यांनी मला ही साडी दिली मावशी म्हणून तुमच्या पुढे आली मी. अरे सांगवाले भाऊ सांगून ठेवतो आज आणि उद्या शिट्टी वाजली नाही पाहिजे. शिट्टी वाजली का मी तुमची शिट्टी वाजवल. समजलं भाऊ? नसन पाहतो बरोबर करा कारण मी लय दुरून आलेली बाई आहो. सांगू सज्जनो ही साडी त्यांनी नेली. फाटकच लुगडा आणि कुटकीच चोळी, फाटकच लुगडा आणि कुटकीच चोळी, शिवायला धागा नाही म्हणून नको मावशी. अहो लग्नाला 12 वर्ष झाले. 12 लेकरं झाले. 12 लेकरं झाकण झुलेल मोठ नाही घेतला हो. बघायचा का पहिल्या नंबरचा पिंट्या माझा? बघायचा का पहिल्या लॉकडाऊन मधला? लॉकडाऊन मध्ये काहीच काम नाही केलं. पहिल्या लॉकडाऊन मधलं बघायचं का? बघायचं कावडे महाराजची.
बायको बाई अरे बाय कर पप्पाला बाय पप्पा बायला बाय बापावर गेला मावशी म्हणूनच आहे बापावर गेलं हे कसा आहे माझा शाहरुख खान कसा आहे माझा अमिताभ बच्चन जसा बसला पाहिजे जसा काही बाबीच्या घोडावर बसला हो माय बापू वल्ल वल्ल लागतंय रे वल्ल केलं मुठला का काय बापा मुठला बाबा या मावशी केलं या ना मला वल्ल जा बाबा खेळायला जा जा खेळायला मग जा पहिल्या लॉकडाऊन मधलं मग अशी किती 12 लेकरं झाली बघ तुला दाखवतो म्हणलं तर रात्र जाईल हा 2 नंबर दबायचं का दुसऱ्या लॉकडाऊन मधलं थोडं लहान आहे चालेल पण बापावरच गेलं ते पण तिला नवरा तिला नवरा माहिती का तिला चिकून गुन्ह्यात होता संडासे लागली मावशी अशी लागली ना हे 4 रस्त्याने चाले 4 रस्त्या ट्रक नाही चाले एवढी पातळ होती याची ती लुगड्याची मावशी म्हणे बाई त्या पोराने संडास लागली असं कर बाई म्हणे तिथे उपाय सांगतो म्हणे पोटावर मीठ घे म्हणे किती चिमूटभर साखर घे म्हणे हा? एक टाकी पाणी घे एक टाकी पाणी घे म्हणे आणि त्याच्यात टाक म्हणे आणि ते रोज चम्मच 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 याली 5 म्हणे बाई मी चम्मच चम्मच याला ठेवून बंद केलं पाजू म्हणून असं झालं अजून याचं नाव सुद्धा मी ठेवलं नाही नाव ठेवायचं का ठेवायचं का नाव जाऊ द्या ना जाऊ द्या आई बापा बापू हो मग हो भूक लागली का मग दूध पेत भरला का पोट मग आई म्हण कोणाचा आहे की ह्या कोणाचा ह्या थोडे आले का नाही बॉन्ड पेटे पाजा बापू जोरण म्हण आई म्हण आई लव्ह यू म्हण
पप्पाला टाटा कर, त्या मावशीला बाय कर. अरे बघा, मिठाच्या खड्यासारखे 12 लेकर आहे मग त्याला कदर असं नाही माहिती. तुझ्या रोज गेला ना 1 रुपया घरी नाही देतो. कसा संसार करावा मावशी, कसं राहावं? सांगा सज्जनो, कसं राहायच्या घरी मी? या रोज 200 जर कमवते ना, 1 रुपया घरी नाही घेत. कसं राहावं मावशी, कसं संसार करावं? सुनो का सज्जनो, अरे विटा माझी नसून आज या महाराष्ट्रात प्रत्येक बाईची आहे. तिचा नवरा दारू पिऊन हा नरदेह दिला कशासाठी हो दादा? हा भगवंताला जर हात नसते दिले कसं खाल्लं असतो? नाकच नसतं दिलं, मोठा साजरा माणूस दिसला काय का नाही? अरे हात दिले, पाय दिले, डोळे दिले, तोंड दिलं कशासाठी? भगवंताचं चिंतन करण्यासाठी झालं. अरे व्यसन नका करू दादा, माझ्या दादांना सांगून जातो. या भारतातून फक्त एकच गोष्ट घेऊन जा, मागची मंडई, पुरुष मंडई. अरे कुठं झालं आपला महाराष्ट्र? कुठं झालं आमचे तरुण? या व्यसनाच्या नादात दादा चांगले व्यसन झाल्या हो. म्हणून सांगून जातो मावशी, आपल्या मुलांना संपत्ती नका कमवू. काय म्हटलं मी? संपत्ती, पैसा हा नका कमवू. जर कमवायचं असेल ना मावशी, सांगून जातो, संस्कार कमवू मुलांना. संस्कार चांगले दे. उद्या चालून आपल्याला रडाची पायी आली नाही पाहिजे. कारण आमच्या तिकडली आहे. काय म्हणते मावशी, जर आता संस्कार नाही दिले तर उद्या चालू म्हातारपणी. अरे मी तुझ्यासाठी जेवण जाळले रे बा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जेवण जाळले रे बा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जेवण जाळले, तुझे नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जेवण जाळले रे बा, तुझे नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगार ताण नको देऊ कशाला, उगार ताण नको देऊ कशाला. नको देखावा नको जगाला, कोणाला नाही कधी रुपया कोणाला, कोणालाही कधी रुपया. मी तुझा पाहून प्राण सोडले रे बा, तुझे नाही पाणी पाजले. त्यासाठी जेवण जाळले रे बा, तुझे नाही पाणी पाजले. जिवंतपणी कधी बसले नाही, आता कशाला म्हणतो नाही, आता कशाला म्हणतो नाही. आणली नाही कधी खाण्याने काय, डॉक्टर गोडी नाही कसली दवाई, डॉक्टर गोडी नाही कसली दवाई. तुला पाहून प्राण रोखले रे बा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जेवण जाळले रे बा, तुने नाही पाणी पाजले. तुने नाही पाणी पाजले, तुने नाही पाणी पाजले. परिस्थितीत आईंनो, माझ्या आईंनो, माझ्या बहिणींनो सांगून जातो, अशी परिस्थिती नका येऊ. म्हणून संस्कार आजच याच वयात द्या. नातून बघतो दादा,
भारूड चालू झालं का तिकडे नागुपेच डुलते बिंगाचे नवीन तुमचा गाव चांगला आहे दादा. ज्या दिवसपासून आलो ना मी इथं यकोय नागोबा नाही दिसत मला. हा? चांगला गाव, सुंदर मुलं आहे, सुंदर. परत सांगून जातो मी तिकडे जाईन ना, जेव्हा जाईन ना हा कार्यक्रम झाल्यावर मराठवाड्यामध्ये औरंगाबादकडे तिकडे जेव्हा जाईन मी सांगेन तुमच्या गावाबद्दल दादा. ताई सांगेन तुमच्या गावाबद्दल, तुमच्याबद्दल सांगेन. असो टाइम होत आहे. कथा आहे महाराजची. आज काय लग्न. आणि सांगून जातो उद्या शेवटला भारूड होणार. काय होणार उद्या या ठिकाणी जगदंबेचा जोगवा होणार. काय होणार जोडा जोगवा. म्हणजे तुमची भाषा माझी भाषा वेगळी पडते आहे का नाही. काळजी नव्हे मोठी गाणं गाणं फास्ट पाहिजे. सगळ्यांनी जोगवा वाढाव तुमच्या परीने जे देव वाटलं दादा. 10, 20, 100, 200, 300, 500, 1000 सोनं नाणं असं तर देऊ. काही नाही तुमच्या परीने देव वाटलं तर द्या दादा. मी कधी म्हणणार नाही तुम्हाला नाही दिलं म्हणून नाही का. असो इथपर्यंत आली दादा. मी छोट्याशा कलाकाराचं कौतुक करा. आणि जर माझ्या तोंडातून काही वेगळं निघलं असतं ना ते माझं मला फला द्या. शेवटच्या चरणात माझे नाते बाबा सांगताय. काय सांगताय एकनाथ महाराज काय म्हणताय बघा. काय म्हणताय सांगू सांगायचं का. एका जनार्दनी समरस झाले